समर्थ सेवेकरी आणि उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, आज माघ वद्य प्रतिपदा दरबारचा 12 उत्सवांपैकी हा महत्त्वाचा उत्सव गाणगापुरी, ज्यांना आपण गाणगापूरचे दत्त महाराज म्हणतो, त्यांचा निजानंदाला जाण्याचा दिवस म्हणून त्यांनी 1378 ते 1528 या कार्यकालात पुढील 50 वर्ष ते गाणगापूरला आले आणि जगातील तमाम पीडित, दुःखित, शापित, आर्त, उद्ध्वस्त झालेली मनं या सर्वांना धीर दिलासा देऊन जो कोणी गाणगापूरला संगमावर स्नान करेल तो सगळ्या दुःखातून कृतकृत्य होईल असा आशीर्वाद देऊन स्वामी महाराज नवे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या दिवशी अमरजा नदीत गुप्त झाले आणि पुन्हा इकडे उत्तर हिंदुस्थानात त्यांची कालक्रमणा सुरू झाली. तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. यावर आपणाला बरंच बोलता येईल, तथापि आज गुरुवार आहे आणि गुरुवारी असंख्य भाविक आणि पीडित, दुःखित, गरजू, शापित यांनाही स्वामींना नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन त्यांना दुःखमुक्त, चिंतामुक्त जीवन त्यांना हवं आहे. त्यासाठी आपणाला पुढील उपक्रम देण्यात येईल. तथापि 19 फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांचा जयंती दिन महाराष्ट्रात, देशात साजरा होत आहे आणि त्यांचा जीवनादर्श पुढील सर्वच पिढ्यांना युगानुयुग टिकून राहावा असे उपकार छत्रपतींनी या संस्कृतीवर, या देशावर, या राज्यावर केलेले आहेत. म्हणून आमचं एक कळकळीचं सांगणं आहे, केवळ प्राथमिक शाळेत छत्रपती समजून सांगून चालणार नाही. प्राथमिक शिक्षणापासून तर विद्यापीठापर्यंत शालेय शिक्षणामध्ये छत्रपती शिवाजी राजे आणि त्यांचा जीवनादर्श, त्यांचं आदर्श कार्य हे जनमानसामध्ये, जगात, देशात समजून सांगणं काळाची गरज आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण सर्वांनी ती पावलं उचलावीत. छत्रपतींचा जीवनादर्श संस्कृती टिकवण्यासाठी आहे, मानवता, मानवी मूल्य टिकवण्यासाठी आहे. म्हणूनच एक प्रसंग सांगायला हरकत नाही. स्वामी नरसिंह सरस्वती ज्यावेळी गाणगापूरला होते त्यावेळी इसवी सन 1674ला नरसिंह सरस्वती स्वामी महाराज छत्रपतींना आशीर्वाद देण्यासाठी गाणगापूरहून रायगडला आले आणि रायगडावर सर्वप्रथम सिंहासनावर कुणाला बसवलं? मातोश्री जिजाऊ साहेबांना. आणि त्या जिजाऊ साहेबांचं तोंड भरून कौतुक केलं, आशीर्वाद दिला. ही माता, ही राजमाता, ही लोकमाता या राज्यात जर जन्माला आली नसती, पुढे काय झालं असतं? कुठल्याही ज्योतिषांनी सांगायची गरज नाही. एवढं सामर्थ्य त्या मातेमध्ये होतं आणि आहे. म्हणून आपण यथावकाश त्यांच्या जन्मगावी शिंदखेड राजा येथे भारतीय तमाम भगिनी आणि महाराष्ट्रातल्या भगिनी जिजाऊ मातेचा जीवनादर्श घेण्यासाठी, त्यांचा आदर्श राबवण्यासाठी, नव्या पिढीला सक्षम सबलीकरण करण्यासाठी आपण यथावकाश शिंदखेड राजाला भगिनींचा सत्संग मेळावा घेणार आहोत. हे आपल्याला माहिती असू द्या. आपण आत्तापासून त्या तयारीला लागलात तर महाराष्ट्रात घराघरात जिजाऊंचे विचार
रुजले जातील आणि भारतीय संस्कृती सदा सर्वदा सुसंस्कृत आणि सुरक्षित राहील अशी आम्हाला गॅरंटी आहे. तदनंतर नरसिंह सरस्वती स्वामींनी छत्रपती शिवाजीराजांना सिंहासनावर बसवलं आणि त्यांना पूर्ण आशीर्वाद देऊन यावश चंद्र दिवा करो, चंद्र सूर्य असेपर्यंत स्वामी तुमच्या मागे राहतील, ही संस्कृती 7 समुद्रापलीकडे पोचेल असा आशीर्वाद स्वामींनी शिवाजीराजांना दिला. हे इतिहासाला माहीत आहे का नाही माहीत नाही, परंतु तुम्ही बघा आज छत्रपतीनंतर 15-16वी पिढी चालू आहे. तुम्ही तुमच्या मागच्या पिढ्यांचा विचार करा बरं. 5 पिढ्या 10 पिढ्या तुम्हाला त्यांची ओळख आहे का? मग शिवरायांची आज ओळख महाराष्ट्र का विसरणार नाही हे आपल्या लक्षात येईल. आशीर्वादाचं बळ किती मोठं असतं हे छत्रपतींच्या आचरणावरून कार्यावरून सिद्ध होतं आणि त्यांना मिळालेले प्रत्यक्ष गुरु स्वामी महाराज आहेत, हे विसरून चालणार नाही. म्हणून एवढी मोठी शक्ती छत्रपतींच्या पाठीशी असल्यामुळं हा देश, ही संस्कृती, हा राज्य आपणाला हिंदवी स्वराज्याकडे वाटचाल करताना जो दिसत आहे त्याचं हे मुख्य कारण आहे. हे त्यांना आयुष्यात कोणीच विसरू शकत नाही. एवढं काम आणि सर्वांना बरोबर घेऊन छत्रपतींनी हे काम केलेलं आहे. यावर अधिक बोलणं उचित नाही, आपण सुज्ञात, आपणाला विदित आहे. तथापि 26 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. या विश्वाचं आणि भारताचं कुलदैवत भगवान शिव आहेत आणि त्यांचा महत्त्वाचा उत्सव म्हणजे शिवरात्र आहे. त्या दिवशी शिवाच्या पिंडीवर आपण सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा अभिषेक करून त्यांना भूषणावं होईल किंवा त्यांचा आशीर्वाद मिळेल अशी उपासना आपण भगवान शिवाची अतिउच्च करत असतो. दरबारच्या वतीनं राज्यात, देशात, जगात असणारी सर्वच साप्ताहिक दैनिक सेवा केंद्र आणि संबंधित सर्व काम बघणारे कार्यवाहक सेवेकरी, त्यात केंद्र प्रतिनिधी, तालुका, जिल्हा, ग्राम अभियान, मराठी अस्मिता या सर्व विभागात काम करणारे भगिनी सेवेकरी, पुरुष सेवेकरी हे आनंदानं त्यात सहभागी होतात. त्यामध्ये शिवमहिम्न मराठी संस्कृत वाचलेलं चालतं, रुद्र मराठी संस्कृत वाचलेलं चालतं, मृत्युंजय चालतो, श्रीसूक्त मातोश्रींचं वाचलं जातं. शिवरायांचे गुरु, शिवाचे गुरु प्रभू रामचंद्र आहेत म्हणून त्यांचे रामरक्षा वाचली जाते. कालभैरव अष्टक वाचलं जातं. ह्या अतिउच्च सेवा या देशाच्या भल्यासाठी आहे, कुटुंबाच्या भल्यासाठी आहे, कुटुंबातली व्यसनं निवारण करण्यासाठी आहे. म्हणून आपण एरवीसुद्धा आज ज्या काही समस्या भगिनींनी आणलेल्या आहेत त्यापैकी 2 समस्यांचा आपण समाचार घेणार आहोत. त्या सर्व समस्येतून मुक्त होण्यासाठी शिवाची सेवा अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे की आपण या सेवेचा स्वाद लोटावा. त्यानंतर 7 मार्च ते 10 मार्च मराठवाड्यात परभणी येथे कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे. जसं आपण परवा 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी नाशिक येथे बळी पटांगणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद कृषीला शेतकऱ्यांनी दिला, तसाच प्रतिसाद परभणी मराठवाड्यामध्ये सर्वांना यायचं आहे. त्या ठिकाणी जगातून, देशातून अनेक मान्यवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. कारण मराठवाड्यात आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या आत्महत्या थांबायचं नाव घेत नाही. त्या कुठेतरी त्याला आळा बसेल आणि त्या हळूहळू परोक्त थांबतील यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन
आपणाला त्याला धीर दिलासा देऊन त्याचं मनोधैर्य वाढवणं ही आपली सर्वांची काळाची गरज आहे. म्हणून त्यासाठी या कार्यानं गेली 50-60 वर्ष स्वामी योगाचे योगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पेठले महाराजांनी हे त्यांना विदित होतं पुढील शतकात काय होणार आहे. म्हणून त्यांनी अचेतू हिमालय पायपीट करून गावोगावी ऊर्जा निर्मिती व्हावी म्हणून छोटी छोटी केंद्र गावागणी असावी. खरं तर आपण आपल्याला एक सांगू इच्छितो, दिंडोरीनंतर आपण जर केंद्र केली नसती तर इथे किती गर्दी झाली असती. म्हणून गेल्या 50-60 वर्षामध्ये या वटवृक्षाला अनेक पारंब्या फुटल्या. आज त्या हजारोने आहेत. त्या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित नाही, देशापुरत्या मर्यादित नाही, त्या जगाच्या 7 समुद्रापर्यंत पोचलेल्या आहेत. आणि जगामध्ये प्रत्येक मानव जातीला हवी आहे मनशांती. युद्ध लढाया यांनी मनशांती मिळणार नाही. म्हणून त्यासाठी या कार्यानं जगामध्ये शाश्वत मनशांती मिळावी म्हणून मूल्य शिक्षण हा वसा घेतलेला आहे. आज आपल्यामध्ये मूल्य शिक्षणात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी इथे आलेले आहेत. त्यांनी क्षणात आपला परिचय देऊन घराघरात पुंडलिक, घराघरात श्रावणबाळ तयार व्हावेत त्यासाठी आमच्या सर्व गुरुजनांनी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणलेलं आहे. त्यामध्ये आपलं वार्धक्य, म्हातारपण पुढील पिढ्यांनी अबाधित ठेवण्यासाठी काय करावं, त्यासाठी या मूल्य शिक्षणाचा आपण अवश्य फायदा घ्यावा. त्यात मुलांनी कसं वागावं, पालकांनी कसं वागावं आणि शिक्षकांनी कसं शिकवावं या 3 गोष्टींचा समावेश आहे. म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे की आपल्या घरात पुढील पिढी म्हाताऱ्या किंवा पालक लोकांना सांभाळणारीच तयार व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीनं आपण ती पावलं टाकत आहोत. आमच्या सर्व गुरुजनांना कळकळीचं निवेदन आहे की आपण थोडा अजून वेग वाढवा आणि आपला थोडासा आठवड्यातील काही वेळ मूल्य शिक्षणासाठी घराघरांमध्ये तुम्ही जा, विद्यार्थ्यांशी संवाद साधा, पालकांशी संवाद साधा, गुरुजनांशी संवाद साधा आणि त्यांना आदर्श नागरिक आणि निर्व्यसनी पिढी बनवा, हा संदेश आपण आजच्या निमित्तानं गावागणिक, सर्व शहरागणिक, तरच आपले वृद्धाश्रम बंद होतील. नाहीतर काय होतं तुम्हाला माहीत आहे. आज कॉन्व्हेंटमधली नवी पिढी कालांतरानं म्हाताऱ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवते. हे कुंभ येतात, तुम्ही बघितलं नाशिकच्या येणाऱ्या कुंभात किंवा आता प्रयागला चालू असणाऱ्या कुंभामध्ये अनेक काही पुंडलिक म्हाताऱ्या आईवडिलांना तिथंच सोडून निघून जातात. ही खूप मोठा हुशारी किंवा शहाणपणा आहे अशातला भाग नाही. म्हणून आपणाला माणुसकीची संस्कृती घडवायची असेल, माणसातो माणसासारखा हो असं घडवायचं असेल तर मूल्य शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व संस्काराशिवाय ते शक्य होणार नाही. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणजे देशाला टिकवायचं असेल तर संस्काराशिवाय हे अशक्य आहे. आणि संस्कार हे केवळ डोक्यावर न करता ते अंतःकरणावर करावे लागतात तरच शक्य आहे. विषयांतर करणार नाही. अधिक 5-10 मिनटापेक्षा जास्त आपण आपला वेळ घेणार नाही. तथापि पुढचा विभाग इथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. सद्गुरू मोरेदादा आणि पेठले महाराजांनी हे व्रत अव्याहतपणे राज्यात, देशात, आजतागायत सर्वत्र चालू असताना प्रश्न उत्तर विभागातून आर्त पीडित, दुःखित यांचे समस्या प्रश्न सोडवले जातात. बऱ्यापैकी आज अनेक भाविक ही सेवा घेण्यासाठी आलेले आहेत. म्हणून त्यांच्यात मी अधिक वेळ घेणार नाही. तथापि हे उभे असणारे जे प्रतिनिधी आहेत, भगिनी आणि पुरुष,
हे दिवसभरासाठी आपल्या समस्या हलक्या फुलक्या करून त्याचा खुलासा करून तुम्ही जे लिहिलेले प्रश्न पेपरवर आहे त्यावर लेखी मार्गदर्शन आणि खुलासा हे उभे असणारे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करणार आहेत की जेणेकरून आपणाला आपल्या समस्यामुक्त ऋणमुक्त चिंतामुक्त जीवन जगण्याला आणि स्वामींचा आशीर्वाद मिळण्याला एक नामी संधी आपणाला निश्चित मिळेल यात दुमत नाही. पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेला आहे. बऱ्यापैकी आज अनेक पालकांनी आपल्या मुलामुलींच्या विवाहासंदर्भात विचारणा केलेली आहे. इथे यांच्याकडे एक विभाग आहे आणि त्या ॲपमध्ये सुमारे 1.5 लाखावर आज वधूवरांची नोंद आपल्याला उपलब्ध आहे राज्याच्या 36 जिल्ह्यात. म्हणून ज्यांना जी स्थळं हवी आहे समाज रचनेवार ऋणानुबंधानुसार आपणाला ही स्थळं आज बघायला मिळणार आहेत. ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे त्यांना ही चालून संधी उपलब्ध झालेली आहे आणि हे विनामूल्य आहे. फक्त समयदान एवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही किती वेळेचं दान देता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून जो जास्त वेळ स्वामींच्या कार्याला दान देईन त्याचा योगक्षेम स्वामी चालवतील असं म्हणायला बिलकुल अतिशयोक्ती नाही. म्हणून तुम्ही वेळेचं समयदान हे स्वामींना अधिक प्रिय आहे हे कळकळीत सांगणं आहे. म्हणून बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अति अल्प खर्चानं आपणाला मुलामुलींची विवाह साखरपुड्यात करायची आहेत हे पण आपण लक्षात ठेवा. आणि हो, अजून काही जबाबदाऱ्या विवाह मंडळानं आपणावर दिलेल्या आहेत. महाराष्ट्रात आणि भारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह ते कोण करेल? ते तुम्हाला आम्हालाच करायची आहेत रुपया गोळा करून. तर भारताचं संरक्षण करणारे शहीद जवान त्यांच्याही कुटुंबियांच्या मुलामुलींचे विवाह ऐरणीवर आहेत. त्याही मुलामुलींची विवाह आपल्यालाच करायची आहे. म्हणून हा माणुसकी धर्म आपण विवाह मंडळातून भारतीय संस्कृतीचे 4 पुरुषार्थ यातून आदानप्रदान करून जनतेपर्यंत माणुसकीची संस्कृती आपणाला पोचवायची आहे. म्हणून हे विवाह मंडळ कार्यरत आहेत आणि हे इथल्यापुरतं मर्यादित नाही. राज्यात देशात आणि जगात ही विवाह मंडळं उभी राहणं जरुरीचं आहे. म्हणून प्रत्येकाची सोय गाव पातळीवर व्हावी म्हणून आज गाव पातळीवर सेवा केंद्र साप्ताहिक दैनिक उभी राहत आहेत. हे अमृताचे गोड्या पाण्याचे झरे आहेत. ज्या ज्या गावात केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी भेडसावणाऱ्या अनंत समस्यांचं निवारण स्थानिक लेवलला केलं जातं. म्हणून आपण गावोगावी साप्ताहिक दैनिक सेवा केंद्राच्या निमित्तानं आपणाला खूप काही स्वामींचं कार्य जनमानसामध्ये पोचवण्याला सर्वांना संधी आहे. सर्वांना आहे. त्यात जात पात उच्च नीच कनिष्ठ हा प्रकार नाही. उलट या कार्यात अन्य धर्मीयसुद्धा स्वामींची उपासना खूप करतात. ते तुम्हाला माहीत आहे. स्वामींच्या कार्यकालाच्या मागील शतकात स्वामी नेहमी सांगायचे माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे. तिलाच सेवेकरी म्हणतात. त्यापैकी आपण आहात. म्हणून हे माणुसकी शास्त्र आणि धर्म आपण या कार्यातून न कळत धर्माचं देशाचं काम करत आहोत हे विसरता कामा नये. हे आपल्या देशाचं काम करत आहोत. हे आपल्या धर्माचं काम करत आहोत. म्हणून आपण आपल्या धर्माची आणि देशाची सेवा करण्याला ही एक नामी संधी स्वामी महाराजांनी आम्हाला दिलेली आहे. तिचं आपण सोनं करावं. म्हणून असे विवाह मंडळासारखे उपक्रम आपण गावोगावी बिना हुंड्यानं साखरपुड्यातून कृपया राबवावेत. हे पुन्हा पुन्हा कळकळीचं सांगणं आहे. इथे विवाह मंडळात दिवसभर आहे. ज्यांना मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे त्यांनी शांतपणे आमच्या विवाह मंडळाशी लेखी स्वरूपात संवाद साधावा. तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. त्यांनी काही असाध्य आजाराची दवा ते घेऊन आलेले आहेत.
आज कृषी विभागाच्या वतीनं शुद्ध शेती, सेंद्रिय शेती करण्याचं धोरणच ते आहे. आज फर्टिलायझरमुळं आणि विषारी औषधांमुळं घराघरात अनेक न बरे होणारे आजार पसरलेले आहेत. आज कुठलंही शुद्ध अन्न, शुद्ध पदार्थ तुम्हाला मिळत नाही. साधं तुम्ही दूध घ्या, दुधात सुद्धा किती भेसळ आहे. मुंबईसारख्या किंवा महानगरांमध्ये मिळणारं दूध ते खरं दूध आहे का? या साऱ्या बाबी ऐरणीवर आहेत. आणि म्हणून त्यातून उद्भवणारे न बरे होणारे आजार, कॅन्सरसारखे आजार आणि त्यावर असणारा दवा इथे उपलब्ध आहे. इथे डॉक्टर दिवसभरासाठी कॅन्सरमुक्त, चिंतामुक्त जीवन, रोगमुक्त जीवन जगण्याला ते आपणाला सेवा म्हणून विनामूल्य मार्गदर्शनानं ते करत आहेत. त्याचा कृपया आपण अवश्य लाभ घ्यावा हे कळकळीचं आवाहन. तर भगिनींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहेत. ती कोण सांगेल? तो हळद काय काम करते, मिरा जिरा काय काम करतात, तेजपान दालचिनी काय काम करते, ही सारी औषधं आहेत. ही स्वयंपाकशास्त्रात किती कशी वापरावी हे समजून सांगणाऱ्यांनी आता PhD करावी, म्हणजे साऱ्या लोकांचं आरोग्य अबाधित राहील. खूप तपशिलात बोलणं उचित नाही, तथापि या साऱ्या बाबी आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. पुढचा विभाग इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन झालेले कृषी मेळावे आणि होणाऱ्या कृषी मेळाव्यांबद्दल शेतकऱ्यांना सहानुभूतीपूर्वक प्रत्येकानं 10 गुंठे तरी आपली स्वतःची शेती स्वतःसाठी सेंद्रिय करावी, अनुभव घ्यावा आणि त्यात पिकलेलं जे अन्न आहे त्या वापरानं तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याचं तसदी घ्यायचं काम पडणार नाही. म्हणून देशी बियाणं त्यातल्या त्यात त्याचं उत्पन्न जरी कमी असेल, पण इकडे जीवनावर उत्पन्नाचा 60% खर्च डॉक्टरांना द्यावा लागतो, तो वाचेल. म्हणून त्या दृष्टीनं आपलं जीवन अबाधित राहण्यासाठी हा सारा खटाटोप शेतीविषयक धोरणातून या कार्यानं सांगितलेला आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूपण अबाधित ठेवण्याचं काम ते सातत्यानं करतात. म्हणून आपण त्यांच्याशी संवाद साधावा. आपण महाप्रसाद घेतल्यानंतर दिवसभरासाठी आपण या बहुविध विभागांशी, 18 विभागाशी आपण समयदानाचं दान देणार आहात. आपल्या घरात अशांतता आहे, आजारपण आहेत, डोक्यावर कर्ज आहेत, कार्यकारण भाव कळत नाही. अशा वेळी घरात बंद पडलेली घड्याळं असतील, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, फुटलेली भांडी, घरात किचनला किंवा कुठे काळा दगड, हा डोक्यावर कर्ज आजारपणाचं लक्षण आहे. पैकी ज्या भगिनी इथे बुद्धिपुरस्कार आलेले आहेत की ज्यांच्या घराच्या किचनला काळा दगड वापरलेला आहे, त्यांनी हातवरती करावे. मनापासून धन्यवाद आहेत. आता घरी गेल्यावर तो दगड तोडफोड करू नका. त्याला पिवळ्या रंगाचा ऑइल पेंट मारला, तुमचं काम झालं. म्हणजे इतकं सोपं ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांनी तुम्हाला हे मार्गदर्शन केलेलं आहे की तुमची वास्तू, तुम्हाला त्यात सुख, समाधान, आरोग्य मिळावं, हा त्यामागचा उद्देश आहे. या साऱ्या बाबी अत्यंत मौलिक महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण हे सारे विभाग आपल्या वेळेनुसार समजून घ्यावेत. पुढचा विभाग या ठिकाणी वकील आणि न्यायमूर्ती, कायदेशीर सल्लागार म्हणून आलेले आहेत, ज्यांना याची गरज आहे. बऱ्याच जणांना कोर्टात चक्रा माराव्या लागतात. त्या थांबवण्यासाठी, लोकन्यायालयांमधून निकाल लावण्यासाठी, प्रलंबित खटले मार्गी लावण्यासाठी हा सारा खटाटोप हे आमचे वकील आणि न्यायमूर्ती सेवा म्हणून काम करतात, हे कृपया लक्षात घ्यावा. म्हणून इथे समाजातले सर्वच घटक स्वामींना प्रिय आहे, कारण आपण सर्वजण स्वामींचे आहोत. आज बरेच जण सेवेकरी होण्यासाठी आलेले आहेत.
ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी कृपया हात वरती करावेत, म्हणजे मग त्यांच्या निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामुक्त जीवन जगण्याला संधी मिळेल. हात वरती करावेत, थोडेसे हात वरती आहेत. धन्यवाद. उर्वरित जे आहे ते सेवेकरी आहेत असा अर्थ निघतो आणि त्यांनी रोज 3 अध्याय 11 माळा जप पंचमहायज्ञ परान्न या सर्व नियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन त्यांच्यासोबत आलेले बहुविध विभागाचे प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आणि याज्ञिकी प्रतिनिधी, बचत गट प्रतिनिधी या सर्वांनी आपला लेखाजोखा आपल्यापर्यंत मांडताना दिवसभरासाठी आपण जनतेसाठी काय करतो, देशासाठी काय करतो हे आपण सांगावं. तर इथे हा भगवा जो ध्वज आहे हा वादळ निवारण करण्याचा आहे, हा मारुती रायाचा आहे. हा जर आपण लावला आणि मारुती स्तोत्र वाचलं, मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं, कारण ते वायुपुत्र आहेत. तर हे दुसरं भूकंप यंत्र आहे. आगामी पुढील महिन्यात भूकंपाचे सौम्य धक्के जगात देशात होणार आहेत ही पूर्वसूचना आहे. म्हणून आपापल्या प्रत्येक गावी मारुती मंदिरात जर भूकंप यंत्र आपण बसवलं तर भूकंपापासून, मोठ्या भूकंपापासून आपली सुटका होईल आणि कमी रिश्टरचे भूकंप होतील की ज्यानं जीवित आणि मानवहानी होणार नाही. या पद्धतीनं आपण ही माहिती तंत्रज्ञान आपण यातून समजून घेण्याचं करावं. पुढचा आणि शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आहे. तो आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला आहे. त्यांनी आपला परिचय देऊन आज येता येता भगिनींनी 2 विचार स्वामींच्या चरणावर नतमस्तक होताना मांडणार आहेत. 1 व्यसनाधीनता, 2 डोक्यावरचं कर्ज. या 2 बाबी तुम्ही कृपया समजून घ्या. त्यातले त्यात व्यसनाधीनता हा महत्त्वाचा विषय प्रत्येक बऱ्यापैकी कुटुंबांमध्ये आहे. तर इथे रुद्रयंत्र आणि शंकराची पिंड आहे. त्या पिंडीवर महिम्न वाचून किंवा रुद्र वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ तुम्ही व्यसनाधीन लोकांना दिलं, तापट लोकांना दिलं तर काही दिवसात, महिन्याभराच्या आत ते शाकाहारी निर्व्यसनी होतील घरबसल्या. म्हणून हा उपाय आपण घरबसल्या कृपया करण्याचं धाडस करावं. घरचे घरी करण्याच्या या बाबी आहेत, त्याला कुठलाही अनामिक खर्च नाही किंवा खर्च करण्याचं प्रयोजन नाही, हे कळकळीचं आवाहन. शेवटचा उपाय डोक्यावर वाढणारं कर्ज, त्याचं नाव आहे श्रीयंत्र. इथे हे श्रीयंत्र आहे. याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे आणि लक्ष्मीचं वाहन कमळ आहे. तिला कमळ अधिक प्रिय आहे, पण तेवढी कमळ आपल्याजवळ नाही आहेत. रोज 108 कोण वाहणार? म्हणून इथे कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, तिला कमळगड्डा म्हणतात. हीच ती माळ कमळगड्ड्याला अर्पण केली म्हणजे कमळं तुम्ही वाहिले. तर दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी तुळशीची माळ अतिप्रिय आहे आणि या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं, श्री सूक्ताचं पठण करावं, अनुभव घ्यावा. महिन्याभरात डोक्यावरचं कर्ज खाली येतं. तथापि प्रतिपौर्णिमेला आमच्या देशातल्या, जगातल्या, राज्यातल्या साऱ्या भगिनी, सेवेकरी भगिनी स्वतः सत्यनारायण करतात बघा. दर पौर्णिमा, आता काल पौर्णिमा होती, देशात सर्व भगिनींनी स्वतः सत्यनारायण केलं. वाटीभर शिऱ्याचं ते मटेरियल घरातच आहे आणि तो प्रसाद 3 सुपाऱ्या मांडून श्रीयंत्र रुद्रयंत्रासमोर तो नैवेद्य दाखवावा. ही 5 अध्यायाची मराठी सत्यनारायण पोथी वाचावी आणि आरती करावी. सत्यनारायण झाला त्याआधी ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात कृपया त्याने हात वरती करावेत.
धन्यवाद. बऱ्याच भगिनींचे हात वरती आलेत, पण ज्यांचे हात वरती नाही त्यांना कोण सांगेल? ही बिनाखर्चिक बाब आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण हा सत्यनारायण विधी प्रतिपौर्णिमेला घरच्या घरी करावा. असोत, मी अधिक वेळ घेणार नाही. मानसशास्त्रदृष्ट्या मनाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही, परंतु ही जी माहिती आहे ही बाहेर कुठल्याही कथा पुराणांमध्ये कोणी सांगणार नाही. इथे डोकं दुखतं गोळी डोक्याची दिली जाते, पोट दुखतं पोटाची दिली जाते. जे समस्या आहेत त्या समस्येवर उचित मार्गदर्शन नाडी ओळखून पुढे दिली जाते. म्हणून आपणाला कथाजनक भागाबद्दल दुमत नाही, परंतु समस्यामुक्त जीवन, चिंतामुक्त जीवन जगण्याला स्वामींनी हा मार्ग खुला करून दिलेला आहे. त्याची कृपया आपण कास धरावी एवढंच कळकळीचं सांगून आणि आजच्या गुरुप्रतिपदेच्या मनापासून आपणाला शुभेच्छा देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनीवर्ग सूचना आहे, नंबर 1च्या गेटनं समाधी मठाला वळसा घालून दरबारात उभ्यानं हात जोडतील आणि या मधल्या गेटनं हिरव्या मंडपात तिथे प्रसादाचं आयोजन केलेलं आहे, तिथे प्रसाद घेतील. प्रसाद झाल्यानंतर पुन्हा जागेवर येऊन बसेल की ज्यांना आपल्या समस्या सोडवायच्या आहेत, ज्यांना होणाऱ्या उपक्रमात भाग घ्यायचा आहे, त्यांनी तोपर्यंत प्रसाद ग्रहण करेपर्यंत कृपया मौन पाळलं तर आजचं सारं पुण्य तुमच्या खात्यावर जमा होईल. म्हणून मौनम सर्वार्थ साधनं, तुम्ही मौन पाळण्याचं शिका. पाठोपाठ पुरुष वर्ग त्याप्रमाणे मौन पाळून भगिनींचं झाल्यानंतर पुरुष प्रतिनिधी नंबर 2च्या गेटनं येतील आणि अशा पद्धतीनं आपण सर्वांना सहकार्य करून यात सहभाग घ्यावा, स्वामींचा आशीर्वाद घ्यावा. घरी गेल्यावर आपण पुरुषांनी गुरुवार उपवास करावा, सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी. भगिनींनी मंगळवार उपवास करावा. स्वामींचे रोज 3 अध्याय स्वामी चरित्र 11 माळा जप पंचमहायज्ञ करावा. एवढी सेवेची शेदोरी आज जाता जाता आपण घेऊन गेलात, घरी जाईपर्यंत तुमच्या समस्या 50% निवारण झालेल्या दिसतील. म्हणून आपणाला पुन्हा पुन्हा कळकळीचं सांगणं आहे, असली माहिती जगात कोणी सांगणार नाही, ही या मार्गातूनच उपलब्ध आहे, तिचा आपण लाभ घ्यावा. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.